झाली मीटिंग? कशी झाली? मी तुला सरप्राईज आणायला गेलो. सरप्राईज? ते काय? उघडून का मग? पलाश? अरे सलवार कमीज? अरे पण मी कुठे वापरते रेग्युलरली? कम ऑन या. विसरून जा, तू एक हुशार, गंभीर, जबाबदार काय नाही कायस. आता तू फक्त माझी पूर्वीची हसरी, बडबडणारी, गोरी घारी, तिखट बोलणारी मीरा आहेस. थँक्यू. वेलकम. आणि मला वाटत होतं की काय म्हटलं तू? सांग, काय वाटलं तुला? काही नाही. तू क्यूट आहेस. थँक्यू. मी हा ट्राय करून बघू? मलाही दाखव. शट. थँक गॉड. झालं शॉपिंग मनासारखं? चला तर खेळा शांतपणे. आशू तू पण आराम कर, दगदग झाली आहे ना? हा बोल मीरा. अगं काय गो, काय चाललंय काय? तुझा काही फोन नाही, माझ्या लेखाचाही नाही. मग आम्हाला तुझी आठवणही येत नाहीये आणि आम्हाला तुझी गरजही लागत नाहीये. ए, तुला असं वाटत असेल तर ऍब्सोल्युटली नो प्रॉब्लेम. पण माझ्या लेकालाही जर माझी आठवण येत नसेल ना तर मात्र कठीण आहे. हा दे दे त्या लाडोबाला दे जरा फोन. एक मिनिट हा. मिहीर, आईचा फोन आहे, बाळा पटकन. हॅलो आई, मी आहे ना शुभू मामाच्या ऑफिस मध्ये गेलेलो. तिकडे ना मोठा फिश टँक होता. तिकडे खूप सारे फिशेस होते. आम्ही सगळे बर्गर पण खाल्ला आणि नमिता मामीनी मला योयो पण घेऊन दिला आणि आशुताईंनी. अरे हो हो हो, उद्या मी तुला न्यायला येईन तेव्हा सांगायला काही ठेवशील की नाही? उद्या? हो. पण उद्या मी नाही येते. इकडेच राहणार आहे मी. कारण इकडे सगळे मामा मामी, आशुताई, आत्या, आजी, आजी सगळे इकडेच आहेत. मी इकडेच राहणार. बरं बरं, ठीक आहे ठीक आहे. चल ठेवू फोन. द्या खेळा आता. मालविका, मालविका फोन घे जरा. हॅलो मालू, आत्या बोलते. आत्तू? पोचलीस घरी? हो पोचले. काय करतेस? अगं असेच बसले होते. थोड्या वेळाने बसेन आता अभ्यासाला. का ग? खूप दमलेली दिसत होतीस तू. दमलेली? मी? आणि तू कधी बघितलंस? नाही म्हणजे आता बाहेर ऊन खूप असतं ना, आणि तू याच वेळी क्लासवरून येतेस ना घरी चालत. अगं मग एवढं काय त्याच्यात? नेहमीच येते. नाही म्हणजे मालविका, अश्विनीचा फोन आहे का? फोन ठेवू नको, मला बोलायचं जरा तिच्याशी. एक मिनिट हा, तू आईला बोलायचं. ये आई. हो आले. हॅलो, हा बोल ग, कशी आहेस? बरी आहेस ना? हो वहिनी. आणि कधी निघणार आहेस? झाली का तिकीट वगैरे काढून तुझी? हो म्हणजे ती सगळी व्यवस्था कंपनीकडूनच होणार आहे. आणि गाडी ठरली ना की कळव मला, म्हणजे हे येतील तुला स्टेशनला सोडायला. आणि हे बघ, तुझ्या सोयीने एक दिवस ठरव आणि घरी जेवायला ये. हा, आणि सालेपाले लावू नको मला. मला याव काम आहे, मला त्याव काम आहे. अगं 7-8 महिने आता भेट होणार नाही ना आपली. नक्की जेवायला ये.
हो वहिनी. आणि तुझी ती मैत्रीण ना किटी भवानी तिला येताना घेऊन ये बरोबर जेवायला वेळ असेल तर. हो वहिनी. हा मी वाट बघते तुझ्या फोनची. आणि काळजी घे स्वतःची. तब्येत सांभाळ. ठेवू फोन. हो. हे बघ तिने रांगोळीच घातली ना. अगं मग वाईट काय केलं त्यात? ती बिचारी पोरगी तुम्ही जे सांगाल ते करते ना. आणि रांगोळी सुद्धा किती सुंदर घातली ना तिने. हेच म्हणते मी. आपल्या गुणांची मोहिनी तुमच्यावर सुद्धा घातलीच ना तिने. असं एक एक करून सगळ्यांना कह्यात घेईल ती आणि नमिताला बाजूला करेल. ए बाई तू न हे भलते सलते विचार डोक्यातनं काढून टाक बघू आधी. मला एक सांग, आपण इथे आलोय कशाला? माझ्या गुडघ्यांसाठी ना. उद्या डॉक्टर जे काय असेल ते सांगणार आहे. आणि समजा ऑपरेशन जरी करायचं असेल तरी तेवढ्याच पुरतं आपण इथे येणार. अगं आता आपण इथे थोडेच दिवस राहणार. तू कशा करता या भानगडीत पडतीयस? हे बघा, आपण इथून गेलो ना तरी मी काही यातनं बाहेर पडायची नाही. तुम्हा पुरुषांमध्ये आणि आम्हा बायकांमध्ये हाच तर फरक आहे हो. इथल्या सगळ्या गोष्टी मार्गी लागेपर्यंत मला काही स्वस्थता लावायची नाही. अरे बाप रे, आता काय बोलणार आहे मी? बोलूच नका तुम्ही. नकाच बोलू. मी फक्त काय बोलते ते सगळं घडतं की नाही इकडे लक्ष द्या. अहो माझं तर अगदी ठाम मत आहे, त्या मुलीला या घरात आपण ठेवायचंच नाही. तिला बाहेर काढायलाच हवी. नाही, शुभंकरचं मूल ती पोटात वाढवते, उद्या त्या मुलाला ती जन्म देणार आहे, हे सगळं अटळ आहे हो. त्याच्यात काहीही बदल होणार नाही. पण नमिता, तिचा संसार, तिचं घर, तिचा पैसा, हे सगळं जर का वाचवायचं असेल ना तर ती मुलगी या घरात राहता कामा नये. सांगून ठेवते. नाही आता असं आहे, तुम्ही तिला पैसे द्या, तिची काळजी घ्या, तिची सेवा करा, तिची डिलिव्हरी करा, सगळं काही करा, पण ती डोळ्यासमोर नको. सांगून ठेवते. नाही, माणसाला भूल पडते ती नकळतच, तेव्हाच त्यानं सावध व्हायला हवं. जाऊ दे, तुम्हाला सांगून काही उपयोग नाही. तुम्ही काय, नमिता काय, मीरा काय, तुमच्याशी बोलून काहीही उपयोग होणार नाही. मला फक्त आता शुभंकरशीच बोलायला हवं. आणि मी त्याला सांगणार आहे, बाबा रे, तू तरी वेळेवर जागा हो आणि काहीतरी मार्ग शोधून काढ याच्यातनं. अरे हो, ऐक. अरे सारखा प्रत्येक गोष्टीत हट्ट नाही करायचा. आपण नंतर आणूया ना पतंग. आता बरीच कामं आहेत की नाही. हा प्रॉमिस, मी तुला पतंग आणून देणार. ओ हाय नमिता. काय अशा काय बघताय माझ्याकडे? आपलं ठरलं नव्हतं का मी आशूला कधीही केव्हाही भेटायला येऊ शकते म्हणून, तिच्या तब्येतीची चौकशी करू शकते म्हणून. विसरलात का? अच्छा विसरलात. इट्स ओके, नो प्रॉब्लेम. हे हाय, नाव काय तुझं? मिहीर पुरंदरे. ओ तू मिहीर पलाश पुरंदरे, राईट? पलाशचा मुलगा. ओ तुम्हालाच काय सांगते मी. ए मला माहित नव्हतं तू इथे आहेस म्हणून. जर मला माहित असतं ना तू इथे आहेस तर मी तुझ्यासाठी एक मस्तपैकी चॉकलेट घेऊन आले असते. आम्ही चॉकलेट देत नाही त्याला. दात किडतात त्याचे. आशू तिच्या रूम मध्ये आहे. चांगलंय. मामी देत नाही का चॉकलेट तुम्हाला? पण मी तुम्हाला डेफिनेटली चॉकलेट देणार आहे नेक्स्ट टाइम. ओके बाय, सी या. सॉरी, मी म्हटलं भिंत इकडे कुठे. मैलाजरी मेली.
ही कशाला आली होती इथं? आशूला भेटायला. मामी ही कोण आहे? तुला पतंग हवाय ना? चला घेऊया आपण. चला आले आत्या. तू इथे? का तुला सुद्धा नकोशी झाली आहे का मी? हा तू इथे म्हणे. अशी काय बोलतेस का? अशी काय मस्करी करते. बस काय नाही, तुला भेटायला आले होते. म्हटलं तू कशी आहेस बघावं, तुला जरा थोडंसं हसवावं. अजूनही तुझा चेहरा तसाच पडलेलाच आहे ना? आशू, ती आत्या तुला त्रास वगैरे देत नाही ना? नाही त्रास देत असेल तर मला सांग ना. आपण का नाम मुन्ना भाई आहे बॉस. अशी घेईन ना तिला एक दिवस. बरं जाऊ दे. एनिवेज कशी आहेस तू? मी बरी आहे. किती मला होळकर भेटले होते. होळकर काय म्हणाले? मला म्हणत होते की मी आणि दादा बहिणींनी मिळून त्यांना फसवले. तुमच्या श्रीमंतांच्या ओळखी आहेत, गाडीतून फिरता. मी आता बघतोच सगळं बरोबर, असं काहीतरी म्हणत होते. आशू हे डेंजरस आहे ग सगळं. होळकरचं काहीतरी केलं पाहिजे. आशू तू शुभंकरला का नाही सांगत? नाही तर शुभंकरने एक फोन केला ना तर त्या होळकरची ना नोकरी सुद्धा जाईल, कळलं ना? नाही 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 नाही, नको. मला कोणाची नोकरी वगैरे नाही घालवायची, तसं नको. मरा मग आता. नोकरी घालवायची नाही काय त्याला. तू पण ना कुठल्या मातीची भैताड आहेस ना, मला कळतच नाही. कुठला माणूस गळा दाबाला आला ना तर तू त्याला सुद्धा जाऊन म्हणशील तुमचा हात तर दुखला नाही ना माझा गळा दाबताना? किट्या तसं नाहीये ग. किटिया तसं नाहीये ग, मग कसं आहे? अशी मी तुझ्या जागी असते ना तर खरं सांगू मजा गेली असती. त्याला एन्जॉय केली असती ही सिच्युएशन. माझी स्वतःची लाईफ बनवून टाकली असती, कळलं ना? पण नाही. आता बनतेच आहे की तुझी लाईफ. माझी लाईफ बनते का? लग्न करतेस ना तू. अशी वेडी आहेस का? ओळखत नाहीस का मला? तुला माहिती आहे माझ्या प्रायोरिटीज काय आहेत आयुष्यात, आणि त्यातली सगळ्यात पहिली महत्वाची प्रायोरिटी म्हणजे पैसा. तो जोपर्यंत माझ्याकडे येत नाही ना तोपर्यंत लग्न बिग्न काय. ते रोहनला जरा बरं वाटावून म्हणून बोलले. किटी. येस. एनिवेज चल निघते मी. काळजी घे स्वतःची. बाय बाय. अरे फक्त 50 केस आणि ये काय. तुला माहितीये का मी ना 200 करतो. 200 फेकतोस. हे फेकत नाही, खरं सांगतोय. असं यू करतो रे. 200. 200. मामा इम्पॉसिबल, कोणी करूच नाही शकत. अरे पण मी करतो. आणि ना त्याला एक कारण पण आहे. इकडे माझं सिक्रेट सांगतो. पोपाय सारखा आम्ही पण ना स्पिनिच खातो, पालक. त्यामुळे 200 यू होतात. तू फेकतोय. अरे खरंच सांगतोय बाबा. मामा मी तुझ्याबरोबर नाही खेळणार, तू चीटर आहेस. मामी बघ ना मामा चीटिंग करतोय. मामा चिटिंग करतोय, आपण मामाला ओरडूया. मामा काय रे चिटिंग करतोस? मी असं काही मला खेळली.
सॉरी, मी माझं काही एक गरज नाही बोलण्याची. झाला एवढा तमाशा पुरे झाला. चल मिहीर. सॉरी, माझ्यामुळे. अश्विनी, तुझ्यामुळे काहीही झालेलं नाहीये. इट वॉज जस्ट अन ऍक्सिडेंट. तू वाईट नको वाटू. मीता, ए मीता, रडतेस का तू? मला खरंच असं वाटलं की आशू पडेल. आणि आशू पडली असती तर बाळाला, म्हणून मी मीच्या अंगावर हात उगारला. आजपर्यंत त्याला कधी साधं बोलले पण नाही गेले मी. ए मीता, तू ते रडणं थांब. शांत होतो. हे बघ, मिहीर तुला किती आवडतो. तू त्याला कधी ओरडत सुद्धा नाहीस. मला माहित नाहीये का ते. अगं, आज जे काही झालं ते इट वॉज जस्ट अ रिफ्लेक्स ऍक्शन, नथिंग एल्स. तू अजिबात वाईट वाटून घेऊ नकोस. शांत. आणि हे बघ, आता बाळ झाल्यावर या अशा लहान सहान गोष्टी होणारच. बाळ धडपडणार, पडणार. प्रत्येक वेळेस रडत बसणारच का तू? काय? मी मीराला फोन करून देते. त्याची काही गरज नाहीये. बघ, मिहीरला त्याचं काही फारसं वाटलेलं नाहीये. ही इज ओके. आणि अश्विनीला सुद्धा काही झालं नाहीये. शी इज परफेक्टली नॉर्मल. तर मीराला आता फोन करायची गरज नाहीये. आपण नंतर बोलूया तिच्याशी. ओके, चल. झोपायचं का? रात्र झाली खूप. आणि रडणं एकदम बंद. हो रे बाबा, माझे शोन नको रडू. हे बघ, डोळे पुस, डोळे. रडायचं नाही. ती आशू आहे ना, तशीच आहे ती. लहान मुलांच्या धक्क्यानं कोण धडपडतं का? मला सांग. नाजूकच लागून गेली की नाही. धक्का लागला आणि ही पडली. आता तू आम्हाला 10 वेळा मिठी मारतोस. आम्ही कधी धडपडतो का? पडतो का? माझ्या शोनाला ओरडा खावा लागला ना, त्यामुळे माझ्या बाळाला. हे बघ, आता काका आजोबा फिरून आले ना गार्डन मधनं, आपण त्या आशूचं नावच सांगूया. आत्या, आजी, मामीला त्रास झाला ना, आता मला आई ओरडेल. कारण आईने सांगितलेलं नमिता मामीला त्रास नाही द्यायचा, कारण तिच्याकडे बाळ होणार आहे ना. म्हणून मी आशुताईशी खेळत होतो. हो रे माझ्या शोना. हो.